मुलाचं लग्न जवळ आलंय. मुलाच्या बाबांनी फिट नको राहायला. हा, औषध घ्या. आणि तुम्ही कसलं एवढं टेन्शन घेतलंय दया काका? हा, आता तुम्ही अजिबात काळजी करायची नाहीये. लग्नाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली ना. मग आता लग्नापर्यंत तुम्ही आराम करायचा आणि लग्न एन्जॉय करायचं. आता तुम्ही कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. एका बापाची काळजी. नवरदेवाचे वडील असा चेहरा घेऊन सगळ्यांचं स्वागत करणारे लग्नात नाही ना. हसा. आज निशिता पण येणार आहे घरी. निशिता इथे? हो, मीच बोलवलंय तिला. आपल्या घरी इथे निशिता लग्नात? काका चांगलं आहे ना. आणि पद्मिनी काकूने सुचवलंय. तिला आपल्याला समजून घेता येईल, आपल्याला तिला समजून घेता येईल. आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळाला हवा ना. मी आलेच. दर पद्मिनी काकू, मी गेस्ट रूम तयार केले, तुम्ही एकदा बघता का? चल चल चल. वेळ द्यायला हवा. एकमेकांना समजून घ्यायला वेळ द्यायलाच हवा. अहो, मला ना खूप काळजी वाटतेय. तुला काळजी वाटते? हो ना, म्हणजे तुम्हाला जी काळजी काल वाटत होती ना ती आज मला वाटते. म्हणजे तुम्ही निशिला खांडेकरांकडे जायला का नाही म्हणताय ना, हे कळलंय आज मला. नाही म्हणजे बरोबर आहे ना. अगं नेहमीच जाणं ठीक आहे ग, पण असं लग्नाआधी मुलीला 2 दिवसांसाठी सासरी पाठवणं म्हणजे बरं नसतं का ते? हां, मी काय म्हणतो, तू स्पष्टपणे त्यांना नकार देऊन टाक ना. अहो, असा कसा नकार द्यायचा? शब्द दिलाय आपण खांडेकरांना. उद्या विश्वास ठेवणार नाही बेलसरांच्या शब्दावर. निशिला नाही पाठवत म्हटल्यावर नाराज होतील ना ते. मग आता काय करायचं? तोच तर विचार करतेय, काही सुचत नाहीये. पण मग खूप विचार केल्यावर असं वाटलं, निशिच्या सोबत कोणाला तरी पाठवलं तर? हा, काव्याला पाठवूया? नाही नको बाई, काव्याना ती अभ्यासात बुडालेली असते, लक्षात देणार नाही तिच्याकडे. नमा नको नको, धांदरट आहे ती. उद्या तिथे भांडल्या ना तर आपली लाज जायची. तारिणीला पाठवूया. हा, तारिणी? हा, तारिणीला कशाला आता? अहो कशाला म्हणजे, मोठी बहीण आहे तिची. आणि तुम्हीच म्हणता की नाही जबाबदार आहे, घरातलं सगळं कसं सांभाळून घेते तसं निशिलाही सांभाळून गेलो आपल्या. मग ठरलं आपलं, आपण तारिणीला पाठवूया. मी बोलवते तिला. अगं पण तारिणी, ए तारिणी. अगं तिला कशाला बोलवतेस तू? अहो कशाला म्हणजे सांगाल. बाबांना बोलायचं तुझ्याशी काहीतरी. बोला. अगं काही झालंय का? तू औषधं दिलीस का ग त्यांना? हो, मी काढून ठेवली होती. देते, थांबा. अहो तुम्ही मला सांगायचं तरी ना बाबा की औषधं राहिली आहेत. आपलं काय ठरलंय ते बोला आता. काय ठरलं बाबा? हे काय नुसतंच औषध देणार? काहीतरी खायला द्यायला हवं ना. मी घेऊन येते. तोवर तुम्ही बापले एक छान बोला. हो बोला. हा बोला. ठेव, मी घेतो. ठेव ठेव तिकडे, मी घेतो. काय झालंय बाबा? नाही काय नाही. काही बोलायचंय का तुम्हाला? नाही म्हणजे बसा बसा. सांगा काय झालंय. म्हणजे तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच मला कळत नाहीये. अगं तारिणी, निशीच्या लग्नासाठी आतापर्यंत तू खूप काही केलेस का? पण म्हणजे तुझ्याकडे आता आणखी एक काम आहे. अहो तुम्ही सांगा ना, काय काम आहे? नाही कसं आहे ना, अगं त्या खांडेकरांनी ना आपल्या निशीला 2 दिवसांसाठी राहायला बोलवलंय. आता लग्नाआधी मुलीला नवऱ्या घरी पाठवणं तसं ते मला पटलेलंच नाहीये. मलाही पटलेलं नाहीये. म्हणूनच मी म्हणतो की तू तिच्या सोबत गेलीस ना तर फार बरं पडेल. मी
हो म्हणजे कसं आहे ना, अगं तिला एकटीला पाठवायला मला बरोबर वाटत नाहीये ना. म्हणजे तू गेलीस ना तर अगं 2च दिवसांचा प्रश्न आहे ग. म्हणजे तुला बघ जमलं तर. बाबा अहो मी कशी जाऊ तिकडे? एकतर मी खांडेकरांकडे जायला नाही का म्हणते हे तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या मनात आधीच माझ्याबद्दल राग आहे. माझ्यामुळे उगाच निशीला त्रास नको व्हायला. तेच म्हणतो मी, निशीला त्रास होऊ नये म्हणून तू तिच्या बरोबर जा. अहो तिला पण मोठी बहीण बरोबर असल्याचा आधार मिळेल ना. नाही तू तिच्यासोबत तिकडे असशील ना तर मला इथं शांत झोप लागेल. हो म्हणून तू तिच्या बरोबर जा. तू तिच्या बरोबर जाच. ठीक आहे. ही गोळी घ्या. हो घेतो. हॅलो. काय रे, पैसे कुठे आहेत? साखरपुड्याच्या आधी देणार होतास ना, काय झालं? अरे मी ऍक्च्युली आता गुलाब तुलाच कॉल करणार होतो. तू एवढे दिवस थांबलायस की नाही? हा मी म्हणतोय की अजून थोडे दिवस थांब, फक्त मला थोडा वेळ दे. नाही जमणार. हे बघ ऐक, माझ्याकडे पैसे आहेत पण ते मला काढायचा चान्स नाही मिळत आहे. फक्त ते तो एकदा मिळाला ना की मग तुझे सगळे पैसे तुला देऊन टाकतो मी सगळे. तुला मागच्या वेळेस सांगितलेलं मी, पैसे नाही दिले तर तुझ्या घरात येऊन तंबू ठोकून राहीन. दिसू दे तुझ्या घरच्यांना, सासरच्यांना. ज्या युवराजला ते गुणी बाळ समजत होते तो कसा आपल्या बायकोलाच विकायला निघाला होता. नाही गुलाब, तू असं काही करणार नाही असं. गुलाब, खांडेकरांच्या घरात तू जाणार आहेस? तू निशी बरोबर खांडेकरांच्या घरात जाणार आहेस? हो. दुसरा काही ऑप्शनच नाही ठेवला बाबांनी माझ्यासमोर. काय करणार होते मी? अगं मग ठीक आहे ना, त्यात एवढं स्ट्रेस का घेतेस तू? ठीक काय आहे ह्यात? अरे तू खांडेकरांच्या घरात जाणार आहेस म्हणजे त्यांच्या घराचा डायरेक्ट ऍक्सेस मिळणार आहे तुला. तुला कळतंय का, तू युवराजच्या घरात जाणार आहेस आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी कोणती असेल? अरे हा यार, करेक्ट बोलतोस तू केदार. म्हणजे मी त्याच्याच घरात राहून त्याच्या विरोधात एखादा पुरावा शोधू शकते आणि हे खांडेकर खरंच निशीसाठी चांगली माणसं आहेत की नाही हे सुद्धा मला कळेल. थँक्स. असू दे. आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तर माझा मित्र आहे तिकडे, त्याला सांग. चालेल, सांगेल. हां ए बरं, एक मिनिट. हा हे ना दयानंद काकांना दे आणि त्यांना सांग की त्यांच्या मित्राने दिलंय म्हणून. चालेल. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.